पाटेला दिस हळूहळू वर आला हे चला सयानो किनगारावरा जाऊया बाजारला हे चला सयानो किनगारावरा जाऊया बाजारला चप्पल द्या ना चप्पल पुत्र मिखस स्वतःच्या बापाला बंदिशाने ठेवलं आणि सत्काराचं कारभार पाहिलं. पण काय करावे? कृष्ण 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 या कृष्णावरीतून माझी झोप उडवले. काय फक्त तो कृष्ण. काय करावे हेच काही करेना. राष्ट्रगत 12 वाजले. हेच का? बारा कसं चाललंय? एकदम टकाटक. वाह फारच छान. मग तुझ्या जोडीचा तो बघा कुठे आहे? महाराज मागच्या गडीवरती आहे. ठीक आहे. अरे तू क्या? अरे त्या कृष्णाने माझी झोप उडवले. त्या कृष्णाचा वधा करता अरे काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे. सेवक काय? अरे काय करावे? अरे तू महाराज पत्या पण मागच्या गेट वरती आहे. मग काय करणार आम्ही? अरे तू क्या? बोल बोल लवकर. बोल लवकर. हा महाराज बरोबर. त्या त्याला सांगितलं पाहिजे. काय? अरे बारे चल. अगदी अगदी माझ्या मनातलं बोलायचा असाच जा. आणि त्या कागासूर नक्काला राहू दे की मामाने अरे कावल्याचे रूप धारण करून त्या काला कृष्णाचा वध कर असे. अरे असे जाऊन सांग त्याला. जशी आज्ञा मुरलीवाला हे वसुदेवकीचा काना
निघ मुरलीवाला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वसुदेवतीचा काना निघ मुरलीवाला वसुदेवतीचा काना निघ मुरलीवाला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वसुदेवतीचा काना निघ मुरलीवाला वसुदेवतीचा काना निघ मुरलीवाला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी पुण्यवनात जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी पुण्यवनात जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी कुंजवनात जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी कुंजवनात जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी पुण्यवनात जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी पुण्यवनात जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी कुंजवनात जन्मलो मी बंदी शाळेत वाढलो मी कुंजवनात वेलक्यात मी गदाका नळा माझा लागला वेलक्यात मी गदाका नळा माझा लागला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला हो देवा आलो आलो हे काना हाक कर मारली आलो मी कुंजवनात देवा आलो मी कुंजवनात काना हाक कर मारली आलो मी कुंजवनात देवा आलो मी कुंजवनात किशन मुरारी तू गिरीधारी देवा तुझे नाम देवा तुझे नाम देवा अमावाचे कारण ठीक आहे देवा मांडूया इंडिया हा सुद्या विटी आणलास काय ती नाही रे घरी विसरलो नाही रे नाही खरंच विसरलो घरी ठेवतोस विसरलो घरी आता काय करणार त्याला कसा कसा विसरला तू आणलाय म्हणजे काय मी घेऊन फिरतो होय म्हणजे काय बरं झालं मग काय सोबत असते होय मग दाखव कुठे आहे बघ
काम दाखवतो बघ. अरे हो रे हाय बिट्टी हाय देवा बिट्टी हाय टोक बघ टोक. हा तो काय आता बाहेर काढ लपवतोस का काम दाखवतो रे. येते की नाही बाहेर तुझा हात कुठे गेला? कुठं जातोय बघ अरे हा येते की नाही? अरे वड बाहेर थांब रे. काय सुटतोस नाही पडली? अडकली एवढी. हा बघ हा ही माझी विटी. तुझी बिटी ना मग केवढे केवढे मिळव आता बघ. मी स्वतः काकाशी कावड्या करून घेऊन त्या मुलीच्या ठिकाणी जाऊन त्या कृष्ण ठार केलं पाहिजे. ठार केलं पाहिजे. आपल्या गावात कावळ्याचे रूप धारण करून कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात गेला. पाहुजा या ठिकाणी दुष्ट आणि कागासुर याचे महायुद्ध कृष्ण आणि कागासुर याचे महायुद्ध प्रसिद्ध हो आपल्या समोर सादर करीत आहोत. कागासुर आणि कृष्ण यांचे महायुद्ध.
ते काय मार याला काय मला आले मारतो हे सुद्या बघ याला काय कावला चाव चाव त्याला चाव आम्ही काय मेला मेलाय बघ सुद्या काय बघतोयस काय काय झालं काय शिफ्टीत नाही आहे होय काय बोलतोयस काय होय रे आला तुम्ही तुझ्या शेपटीला हा खरंच नाही वाटतंय गेला धन्यवाद रसिका हो धन्यवाद आपल्या देवा अनुभवाचे कारण ठीक आहे देवा या पण चालूच आहे काय सांगितलं काय देवांना काय सांगितलं तुला काय सांगितलं तुझ्या कानात काहीतरी सांगत होते ना श्वास असतं हा नाही देवानी बरी मोठी कामे सांगितलेली आहे होय हा काय पण ती काय श्वास असतं 360 होते 60 पाठवून मोठी वाजाली पण मग तुझे बाजारी चालले आहेत हा जाऊ दे सावलीत काय मग त्यांचा असा प्रतिबंध करायचा आहे अरे बापरे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे हा एवढंच ना मग काय करूया माहितीये काय करूया येतात ना गवलनी हा? तेव्हा नदीवरती जाऊन बांधच घालूया नदीवरती कशाला मग तिकडूनच येतील ना इकडून हा मग गव्हाण्यातून येतील लांडत जायला बाजारात असं पण आहे हा मग मला माहित उद्या नव्हता बाजार आहे बुधवाराचा उद्या बुधवार नाही मंगळवारचा बाजार भरतो तो लांड्याचा बाजार मथुरेचा बाजार बुधवारचा भरतो माहितीये तुला नाही नाही हा. काय करूया? बांध घालूया ना सांगितलं ना तुला आता भात झालेला मग वय घालूया होय हा, एकच नंबर काय करायचं काय आहे आणि त्यांचा अर्थ अडवायचा आहे अडवाय जाय हा त्यांच्या समोर जावं लागणार मग 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 आपल्याला नाही ते जमणार बाबा काय जमणार नाही मला नाही जमणार कामे जमणार कोण तू कर देवाने तुला सांगितलं तूच कर मला काय जमण्यात नाही मग कोण करणार तू कर नाही मला नाही जमणार खरंच नाही जमणार मला मला पण नाही जमणार कामे करणार कोण कोण करणार कोण हा त्याचा बोबड्या तो करेल नक्की करेल नक्की करेल ना हा. तू त्याला आवाज देऊ आधी रे बोबड्या बोबड्या रे अरे पाहिले काय अरे लवकर ये देवाने आपल्याला कामगिरी सांगितली अरे मी बांधाखाली हाय अरे त्याला काय बांधाखाली कावला टाकलेला आहे अरे बांधाखाली कावला टाकलेला आहे हा अरे काय म्हणतात काय होय चावल तुला ये त्याला लवकर शेपटी आहे का बघ आधी शेपटी हा अरे पण मी येतो पण तिथे खाण्यापिण्याची सोय हाय काय रे खाण्यापिण्या सोय आहे हाय, ना? साहेब. हा हाय हाय सगळी सोय आहे. अरे काय म्हणतोस काय होय होय खाण्यापिण्याची सोय आहे मग येतो हा येतोय येतोय येतं ना हे थांबर पेंद्या अरे सुदाम्या हे थांबर पेंद्या अरे सुदाम्या तर हाक मारली आज मला कपिला गाय गेली रानाला शोधाया आलोय तिला मित्र आलो रे धावत आलो रे मित्र आलो रे धावत आलो रे आलो तुमच्या संगतीला मित्र आलो रे धावत आलो रे आलो तुमच्या संगतीला मित्र आलो रे धावत आलो रे आलो तुमच्या संगतीला मित्र आलो रे धावत आलो रे आलो तुमच्या संगतीला मित्रांनो
हलवतो कशाला अरे हलवल्याशिवाय वय आता कथा होय ना? कोणा येत बरोबर. उठते लवकर चौकात उठवा, चौकात. चौकात उठलो अरे हा काय करताव अरे हिला काय पण करताव तुम्ही हा. हे बघा पालू नका चल 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 गेल्यांचा वाटोला घाला ना तर दोन्ही माझं धनातले होय काय ले दांडू कुठं आहे अरे मला काय मग तुझ्या दांडू कुठं आहे तुझा अरे हे तुला काय बघतो हा? अरे दांडू माझा अरे मला काय मग ते गेला हे तुला नाही आहे. इथं गेला अरे नाही आहे. हा? काय करणार? त्याच्या हातात दांडू तुझ्या त्याला थांबून तेव्हा नाही तर टाकीन टोकाला सोडून तू दांडू मला काय माहित उठव लोकल उठव तू दांडू कुठं अरे हा बघ आहे तुझा दांडू. आणि हा कुठे ठेवला होता हा? हा दांडू कुठे होता माझ्या हातात आला हा. ए, बाबा. ए, टेक लाव, टेक लाव. टेक लाव. आणि हा. काय पण गलत बघतात अरे, आता टिकू लागलं हा. म्हणजे काय माहित नाही बापाला शिकवलं नव्हतं का आता आता टिकू झाला सगळं व्यवस्थित. अरे ते तुझ्या झाला डिलेट झाला अरे पेंड्या हा माझ्या लागोवणी पाय चालतो हो, तू इकडे घे आता झाल्यावर काय होतं माहिती आहे जरा आलाम पडतो आता आला. म्हणजे तुझ्या हा. मला कसा ताती लोलो का याला कोणी बोलवलं नाही तुला आम्ही कुठं लावलेलं? आधी पिऊन आलाय बघ. लाल झाले. ती बघ कशी लाल अरे काय घालतो काय? अरे काय सांगितलं ना तुम्हाला जरा झाला सांगितलं झाडू हा, झाड, झाड. त्याचा वाटोला झाला कधी नाही अरे तुझ्या हा? आता तुम्ही घाललो ना झालेला मग तुम्ही कसा ताती लोलवला बोलवला बोलवला अरे माझी भाषाच कचली हा. दे भाऊ दे काय ले यायला उशीर का देतो सांग अरे मला कुठं झाला बघ तुला वातावरणाचा बांधाखाली बोल. मला उशीर झाला कोणा झाला? अरे काय झालं माहित आहे काय अरे तांबूला सकाळी सोडली हा काहीतरी तुकतात काय तुकतात अरे काय झालं माहित आहे काय सकाळी गोट्यात गेलो अरे दूध काढाय ना एवढी माझी तांबू दूध देते ती 10 लिटर दूध देते गोट्यात गेला. अरे गोट्यात गेलो हा. गणपती उचलून गोट्यात गेलो कुठं झालं? माहित आहे घराला वाजलं बघितले तर खाली आलीच वाजलं होतं होय? खाली आली. एवढ्या लोकं कशा काढू? हा. मग काय झालं माहिती आहे? मी झोपलो रे झोपलास? आणि झोपल्याबरोबर कधी धोरा लागला हा मलाच समजला नाही तुला समजलं नाही? आणि काय झालं माहिती आहे? वर नाही खाली केलं अरे काय झालं माहिती आहे काय झालं? मग काय झालं अरे झोपलो ना हा. ती माझी लहानाची मालुती हा. ती काय झाली आली रे वाल्यात अरे काय ठरणार ना हा. म्हणून आली वाल्यात बघितलं तर दूध पण नाही काढलेलं मी झोपलेलो मग काय केलं बाई माहित आहे काय केलं? काढ्या घेतला हा. आणि होती खाली बसली होती खाली बसल्यावर काय झालं माहित आहे दूध काढायला लागली दूध काढायला लागल्याबरोबर काय दूध काय माझी तांबू देईना अरे बाप अरे तांबू देईना ती म्हणते अहो उठा की हो मी तर झोपलेला तरी पलत बसल्यावर दूध ये ना तिथं झालं रे लाल झालं काय झालं? हा. तुझे पण हात लावलेले. माझं काय तुझा मागाची तर आता नाही होय ना? आणि काय झालं माहिती आहे काय झालं माझ्या ना घातला आणि एक बांबू कंबल दे हा? कंबलल्यात घातल्याबरोबर मी फटकन उठलो आणि दूध काढायला गेलो रे दूध काढायचं ती तांबू माझी दूधच देणार होय? काय आज काय झाला दूध द्यायला हिला मग काय झालं? अरे मग काय झालं माहित आहे मला अशी खेळली फिरवली मग पलट मोठी खाली गेलो बघितलं तर काय वाकून बघतो ना हा? अरे एवढी मोठी गाठ काय बोलतो काय? काय? अरे होय काय म्हणतोस काय अरे काय झालं माहित आहे काय झालं? आता नंदू मला पाहिजे हा. ना त्यात मला फसवण्यासाठी आपला बाई माझ्या वाड्यात बांधला आणि माझी गाय त्यांच्या गाले वाड्यात बांधला कोण बांधला? नंदू मालकचा पूर्वीचा दोष आहे ना म्हणतोस काय? काय मजा तेव्हा केला तुम्ही मजा ना केला. आता मला सांगा अरे हात लाल झाले हा. अरे हात लाल झाले मग काय कशासाठी लढवला त्याला कशासाठी बोलवलं सांग रे हा. लागला? हा, दोन लागला अरे देवाने आपल्याला चांगली सांगितलंय बघ अरे आपल्याला काय तुम्हाला सांगितलं नाही 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 तुला सांगितले मला सांगितलेलं आहे. हा. आम्हाला काय पाहिजे सांगा लवकर कुठली ती श्वास असतं हा. तिथे ताट घेऊन ये. हा. ताट मारते बघ, मग तेव्हा चालेल बघ अरे जाऊ देत ना आपल्यात काय अरे करायचं बाबा त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे आता काय हा. मला माहित नाही हा. आता काय
मग कलाय पाहिजे ना पोटा पाण्याची सोय बी हाय की ना हा सर्व काय ऐकू लागू तू सर्व हाय हा ही पण हाय ही पण आहे चल चला अगं हे तारा अगं अगं तारा या राधेचा आवाज बोलणार नाही बघ शूटिंग काढू तिला नको. तुझा बंद नको करू का? बंद अगं मावशी का अगं हे मावशी अगं काय ग पोरीनो अगं बाजारला येतेस ना अगं हो पण मी ना बसले अगं मावशी कुठे का बसली मेली चावट कुठली अगं मी ना पाठच्याला बसले केस वाळवत अगं ठीक आहे तू या लवकर बाजारी थांबा आले हॅलो मावशी मी मालू हाय ग हे नवरा माझा खट्याळ बाय ग हे मावशी मी मालू हाय ग नवरा माझा खट्याळ बाय ग थांब थांब राधे थांब थांब राधे येते जोडीला माझे घोटाळा झालेला आहे ग थांब थांब राधे येते जोडीला माझे घोटाळा झालेला आहे ग थांब थांब राधे येते जोडीला माझे घोटाळा झालेला आहे ग हे मावशी मी मालू हाय ग माझा खट्याळ बाय ग मावशी मी मालू हाय ग माझा खट्याळ बाय ग थांब थांब राधे येते जोडीला माझे घोटाळा झालेला
ऐका हा नाव घेते. कुठे गेले आमचे बुवा? ऐका नाव घेते. केलीचं पान टरा टरा फाटत. केलीचं पान टरा टरा फाटत. फाटू दे. ऐका, केलीचं पान टरा टरा फाटत. गण्या बुवांचं नाव घेते. आता बाई त्यांचं नाव घ्यायला मला कसं कसं वाटतं. त्याचप्रमाणे प्रशांत कातकर उर्फ परशा, प्रशांत कातकर उर्फ परशा यांच्याकडून खास मावशीकरिता 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीनं माझं नाव रंगमंचावर सादर करायचंय. परशा. ऐका, कुठे गेला परशा? मग त्याची आरची पण असेल इकडं. अहो परशा, नदी. ऐका, दारी होते बोरीचे झाड. दारी होते बोरीचे झाड, त्याला लागली लाल लाल बोर. परशारावांचं नाव घेते. काय सांगू बाई, त्यांची घरभर पोरं. अगं बाई बाई बाई, दमले ग बाई दमले. अगं मावशी, कशाने काय एवढी दमली तू? अगं काय सांगू तारा तुला. अगं आमचे हे आणि मी पाठच्या अंगणात गवत काढत होते आणि तू मला हाक मारली. अगं मग काय झालं मावशी? अगं मग धावत आले म्हणून दमले. ठीक आहे. अगं तरी पण कशाने दमली? कशाने दमली म्हणजे आमचे हे आणि मी होते म्हणून कशाने दमली? अगं गवत काढत होते. नक्की गवतच काढत होतीस ना ग? अगं हो. अगं तुझ्या अहोचं नाव तरी काय ग? आणि ते ग तुला ग काय करायचं? अगं असंच विचारलं, माहिती असावं. मी नाही बाई सांगणार, मला बाई लाज वाटते. अगं मावशी, तू घे. हाय ना घो, हाय ना धगड धगड, हाय ना घे नाव घे. काय डोलं वातारून बघते. घे घे नाव घे. अगं राजे, हो बाई. हो मग. काय मोठी म्हातारी झाली म्हणते. तुझं डांबा उडवी ना, बघितलं तर डोलं मोठं करून. अगं तारा, इकडे तुला म्हणून सांगते. हा ठीक आहे, सांग मग लवकर. कोणाला सांगणार नाहीस ना? अगं मी कशाला सांगते कोणाला? ते इथंच बसलेले असतील म्हणतील काय तिकडे सगळ्यांना माझं नाव जाऊन सांगते. ठीक हा? आहे. मला घरी जाऊन वल पडून काढतील. ऐकते, बोल लवकर. अगं ते मनोहर जोशी नाही काय, ते आमचे हे रिक्षावाले मनोहर जोशी. अगं ते माझे हे कुठं गेले? अहो ऐक नाही तर बघा जरा लक्ष ठेवा. नाही तर कुठं तरी असं रिक्षावरून निघून जाते. हा अगं ती आमची हे तुला म्हणून सांगते. मला म्हणत ते मालूय त्या गाण्याच्या पूजेला तू एकटी जाऊ नको, मी येतो. अगं का ग? काय माहिती का, तर त्यांना काय वाटलं गाण्याचा आणि मालूचा काहीतरी झंझट. मी अगं बसने आले, माझ्या पाठोपाठ रिक्षा घेऊन आले. मी तिथं बघितली रिक्षा. अगं मग तुला काही केलं नाही ना त्यांनी? काय मी भेटलेच नाही. तिथं बस तिकडं मगाशी बघितले मी. अगं मावशी, तरी पण उशीर का झाला एवढा? अगं त्याचं काय झालं माहितीये, आता ते गणेश बुवा त्यांचा कालच परवाच लग्न झालं, आज पूजा. अगं त्यांनी ना मला हा नवीन शालू आणला. अगं पण गण्या बुवानी ब्लाऊजच नाही आणली. अगं मग काय केलं माहितीये, कशी सुटले. आणि ते दत्ताराम मांडवकर, अगं ते टेलर होय. टेलर पुण्यावरून आलेत, मंडपवाले. अगं ते फाटलीला ठेवतात पण. तुला सांगतो अगं तसंच झालं. तुला म्हणून सांगते ये पुढे. तुम्ही पण ऐका. अगं काय झालं माहितीये, त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटलं भाऊ नो ओ दत्ताराम भाऊ, म्हटलं माझा ब्लाऊज शिवायचा आहे. भाऊ खुश. भाऊ नुसतं कावरं झालं. अगं मग त्यांनी टेप लावली असेल ना गं? अगं एवढीशी काय ती लांब काढला नाही टेप. अगं वाकडी होती की सरळ होती? ना आधी वाकडीच होती आणि अशी धरून सरळ केला नाही. अगं काढला नाही आणि मला माझ्या ना नुसतं मारली ती माझ्या नुसतं
मी अशी केली, मला गुदगुल्या झाल्या. अगं मग पुढे काय? छातीच्यावर चढण. अगं मावशी तू चुकीच्या टेलरकडे गेली बघ. अगं चुकीच्या टेलरकडे गेली. तुला अगं सांगते. ते फाटलेलेच फक्त शिवतात, नवीन नाही शिवत बघ. कसं मी त्यांच्याकडे गेले ना, मला म्हणतात मालू आहे तुझा भाऊ काय फाटला. मी म्हटलं चावट कुठले भाऊ न, माझा काय फाटलाही नाही. अगं हो तेच तर, ते पहिलं तेच विचारतात. हा मी म्हटलं माझा ब्लाऊज शिवायचा आहे. मग त्या कसा बसा ब्लाऊज शिवला नाही, काय माहिती कुठला माप घेतला नाही. अगं ब्लाऊज चढ ना छातीच्या वर, मग कसा तरी आहे ना छाती आवलून आवलून ब्लाऊज वर चढवला आणि जरासा काही खोकला आला, तुम्हाला सांगते सगळे बटनच तुटले. अगं मग तशी तुटले आणि ते नंदू मालक त्यांच्याकडे गेले. आता का कशाला त्यांच्याकडे? ते तर खुशच झाले, म्हणतात मावशीची बटन तुटले. मला म्हणतात मावशी ब्लाऊज काढून देते का, तिथंच लावून. ब्लाऊज तुटले. अगं मावशी मग तू काय केलं ग? मी नाही का त्यांच्याकडनं बटन बिटन लावून घेतली. मग तशीच आलीस की काय? तशीच पुढच्या दरवाज्याने गेले ना, तशीच मागच्या दरवाज्याने धूम तुटली. अगं बाई ठीक आहे, मग पुढे काय झालं? नंदू आहे ना चावटच आहे, आलाय. काहीतरी बोलू नये कोणाबद्दल. नाही तर काय, ते नंदू कुठे गेला, तू चड्ड्यात शिव. आणि तशीच आली इकडं. आणि त्यात काय झालं माहिती? अरे अगं मावशी ही अवधसा पण आले. अगं तुझी सून आहे ती, असं काय बोलते? अगं ही माझी सून हा काय. अगं पण हिला कशाला आणलेली? अगं तुला सांगते ही मेली आहे ना, धड बाजारात येत नाही, नुसती वाचावत माझ्याशी भांडते. अगं मावशी तिचं रूप बघून फार गिराईक आपल्याकडे येतात बघ. अगं मावशी काही काय बोलते काय तू बाई, तू उद्या ढोलं तपासून घे. याच संख्येला तुला हिचा रूप दिसला. अगं किती सुंदर आहे बघ ती. ही माझी सून, तुम्हाला म्हणून सांगते. माझा मोठा पोरगा हा त्यांनी लेश मालक, पलीकडचा निल्या कुठे गेला? निल्या बब्या. अगं मावशी तो तर खूप मोठा आहे, तू खूप जवान दिसते. बाई गे, हा माझा पण आहे का? असू दे, पण त्या माझा पोरगाच आहे मोठा. त्याची ही अवदसा. माझ्या पोराचा छाप. लांजाच्या स्टँड वरती रवा म्हणलं बघ. मी मरते, तू जाते कशाला लांजा स्टँड वर? रील्स बनवायला जाते बघ लांजा स्टँड वर. मरते ही रील्सच बनवते. ही ना रातभर नुसती झापूक झुपूक रातभर रीला बनवते. हा हिला, अगं तुला सांगते, हिला मी परवा म्हटलं तुम्ही पण ऐका. म्हटलं बाई मी आता म्हातारी झाले. हा मी देवदसा म्हटलं बाई मी म्हातारी झाले, मला जरा नातवांचं तोंड बिंड बघू. निल्या कुठे गेला? निल्या अगं ते फॅमिली प्लॅनिंग करतायत बघ. फॅमिली प्लॅनिंग मरते स्टँड वर करते. दारू पिऊन उतानी पडतो बघ, मग कसं होणार? अगं ता उतानी पडू दे, नाही तर आरवा पडू दे. तुला काय धाड भरले? हा तुला काय धाड भरले? ता उतानी पडला तर त्याला सरळ कर. निल्या तू घरी चल, हा तुला दाखवते. आणि तू पण ऐक मी काय म्हणते. निल्याला बोललेली नाही मी, हा पण मी आता तुम्हाला म्हणून सांगते. हिला म्हटलं जरा नातवं बघू दे. ती मेली अवधसा म्हणते 4 वर्ष थांबा. मग तेच सांगते की ते फॅमिली प्लॅनिंग करतायत बघ. मोबाईल वर रातभर असतेस ना, तर जरा ह्याचा बघ काय का. तू काय मोबाईल डाउनलोड करणार आहे? डाउनलोड करणार आहे बघ तुझ्या नातवाला. मग त्या निल्या कशा? उतानी झोपायला फक्त. मेली मेली अवधसा मेली तर पोटात मेली चावट फुटली. अगं तूच मला फसवलंयस बघ. अगं त्या निल्याचा लग्न होत नव्हता, त्याला 2 महिने मुंबईत पाठवला. मला काय माहिती ही मेली सटवी घेऊन येईल, पाठवलाच नसता. राहिला असता माझा पोर बिना लग्नाचा. अगं म्हणून ते बोलले तुम्हीच मला फसवलाय. तुम्ही काय बसवला का तुला? मला सांगितलं माझा मुलगा मुंबईत आहे. मुंबईतच होता. अगं पण मुंबईत फक्त 2 महिन्यासाठीच होता. मग 2 महिन्यात ही अवधसा घेऊन आला, परत राहतोय कशाचा मुंबईत? मला सांगितलं मुंबईत परमनंट कामाला आहे. परमनंटच होता, तुझ्या नादाला लागून इकडे बसला इथं गावात. अगं परमनंट म्हणजे कुठे? संडास धुवायला. अशी इच्छा मेलीच्या जिभेला हाण नाही. अगं मावशी ते तर खरंच बोलते की. अगं मी म्हणून राहिले बघ, नाहीतर कधीच गेली असती. तू जा, का दुसरी आणि अगं तुझा मुलगा या गल्लीत एकदा त्या गल्लीत एकदा पडून असतो बघ. का पडू दे. का जरी ह्या गल्लीत ना त्या गल्लीत पडला तरी रात्री घरी येतो. का पडू दे. तुला माहिती
दरवाजावर पडलेला असतो ना, कुत्रा पण वास काढायचा काय येईल ते? तू त्याची काळजी करू नको, तू जा. अगं घरी येतो म्हणजे तो माझ्यासाठीच येतो, फक्त तुझ्यासाठी नाही. काय तू नव्हतीस ना तेव्हा पण पडायचा, तेव्हा माझ्यासाठी यायचा. चला आपण जाऊया. अरे ही मेली अशी माझ्या तुम्हाला म्हणून सांगते, काल जराशी लाईट गेली, ही मेली माझ्या ढुंगणावर लात मारून पळाली. मला वाटलं ती काली म्हैस असेल बघ गाण्याबरोबर. काली म्हैस म्हणाली, ती पण गाण्याची. तुला इथे शिंगा दिसतंय? एकच शिंगा दिसते बघ. कुठं दिसला एकची? तिला विचार. अगं मावशी राहू दे ते शिंग, चल आपण. तू आलेस आता, अगं ते पण गाण्याबुवाच्या पूजेला आलीस म्हणून सरळ गप गुमान मागून यायचा बाजारात. माझ्या तोंडास लागू नको, मी भलपटी. पहिलाच सांगतोय. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे निलेश मालप यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 251 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव रंगमंचावर सादर करायचंय. निलेश बोलते ना, ह्या गल्लीत ना त्या गल्लीत पडतो म्हणून. आता ऐक निल्या, ऐका लग्नाच्या वरातीत होता, आमच्या गण्याबुवाच्या लग्नाच्या वरातीत होता आमचा पंकू दादा साऊंड सर्व्हिस वाला. ऐकतेस ना उद्याच्या इथं पुढे बोल बोल, माझ्या यांचं नाव जरा प्रेमाने घे. तुझ्या भावाचं प्रेमानेच घेते नाव. इथं ये, तुला सुचला पाहिजे, तू घ्यायला पाहिजे. उद्याचे मी घेते. अगं तू घेतल्यानंतर मी घेईनच बघ. मेरी सटवी काय नाव अगं बोल. मावशी जाऊ दे का, घेतो लवकर नाव. मी घेईन म्हणजे नाव बोल, नाव मी घेईन काय. अगं या सर्वांना समजते बघ, ऐक. तुलाच समजत नाही. लग्नाच्या वरातीत होता आमचा हा पंकू दादा साऊंड सर्व्हिस वाला. निलेश रावांचं नाव घेते, दारू पिऊन पडले तरी बोलतात झुकेगा नाही साला. धन्यवाद. त्याचप्रमाणे विघ्नहर्ता देवराई या टीमचे संघमालक, विघ्नहर्ता देवराई या टीमचे संघमालक अक्षय मालप यांच्याकडून खास मावशीकरिता 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव रंगमंचावर सादर करायचंय. अक्षय कुठं आहे बाई? हे माझा अजय देवगण. ऐका अक्षय रावांचं नाव घेते. हा एकदम घासूनच घेते. ऐका वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी. ए अक्षा, वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी. अक्षय रावांचं नाव घेते. आज मी एवढी नटून टटून आली फक्त तुमच्यासाठी. धन्यवाद. त्याचप्रमाणे सीताराम जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे दिनेश भोवड यांच्याकडून खास मावशीकरिता 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीनं माझं चांगलं झणझणीत चमचमीत असं नाव रंगमंचावर सादर करायचंय. मॅक्स. काय मॅक्सी? ऐका नाव घेते. काय नाव? मॅक्स. ऐका मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घातला. चेंबूर मध्ये घातला. मॅक्स रावांनी मला पाहिलं आणि त्यांचा लेंगाच फाटला. स्वप्नील मालक व निलेश दिवाळे यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे या सर्वांची नावं घेतला मग आमचं दोघांचं पण एकदम नाव घ्यायचं मावशीनं. स्वप्नील व निलेश दिवाळी. ऐका नको, सगळा घासून नको. ऐका हांड्यावर अंडे 7 त्यावर ठेवली परात. हांड्यावर अंडे 7 त्यावर ठेवली परात. स्वप्नील व निलेश. स्वप्नील रावांना घेते घरात आणि निलेश रावांना ठेवते दारात. अगं तारा, आता तू हिला सांगून ठेव. ठीक आहे सरळ मावशी. बाजारात ये माझ्या मागून. ठीक आहे, चल तर बाजारी. चल ग. चल लवकर.
तारा आपण बाजारी चाललो खरं, पण तुम्ही घेतलं काय नेसलं काय सांगितलं नाही. अगं मावशी ते सांगितलंच पाहिजे का? अगं ते नाही सांगशील तर बाजार कसा भरेल. ठीक आहे सांगते तर ऐक. मी बाजारला विकायला घेतलंय बघ दूध. दूध घेतलंयस. हो का मावशी? वर हात ठेव, झाकण ठेव, ओतू जाताय बघ. अरे काही काय बोलतेस मावशी? ये बाई तू ये पुढं. अगं मावशी ती मागं मुराडते कशा ग? हा काय मुरड. हा बोल काय घेतलंय. अगं मावशी मी घेतले बघ तू. हो मागं चूप इथं उभी राहा. अगं मावशी मी घेतलं दही. दही घेतलंय. अगं हो मावशी. घट्ट आहे ना. हो एकदम घट्ट आहे बघ. ठीक आहे तसंच ठेवा. आणि त्या घाटातनं चालताना सावकाश सावकाश चाल, नाही तर हालून हालून पातळ होईल. हो का मावशी? आमची विरा ये बाई पुढे ये. हा काय हसली परत एकदा. काय लाजते बाई. काय घेतलंय सांग. अगं मावशी मी घेतले बघ दही. दही घेतलंय. तू पण दही. तुझ्याकडे काही खावा बिवा काही पडत नाही. हा रोज आपली बाजारात दही. तुझी म्हैस काही दूध देत नाही, डायरेक्ट दहीच देते. अरे मावशी तिचा नवऱ्याला पळतो बघ रवा, म्हणून ती आणत नाही खवा. आता आमची राधा माझ्याकडे बघायचा नाही, डोलं मोठं करून ना. काय आणलेस बाई. दूध आणलंय बघ. मला माहितीये तू राधा आहेस, दूधच आणणार. त्या दुधात पाणी नाही टाकलंय. डिग्री लावून आणलंय बघ. डिग्री लावून आणले. डिग्री लावली. बाबूची डिग्री पोचलेलीच आहे अगं मावशी त्या बाबूची डिग्री. तरी ही मगाची गायब झालेली, जेवली नाही, गेली कुठं. मावशी अरे अगं कधी झाल्या कधी या बाबूची डिग्री. मगाचपासून इथून डोलं मोठं करून अशी ज्या लाईटीवर दिसत नाही तरी बघते वाकून वाकून. तुझ्या बापसाला नाव सांगते. इथं तिथं जा. तुझ्या बापसाला सांगते बरोबर. इथं उभी राहा. अगं राधा ही दिसते तशी नाही बघ. त्या बाबूला ना घेऊन नाचवेल बघ. बघते इथं कशी. ठीक आहे. अरे मावशी काय ग. आम्हाला साऱ्या मुलींना विचारून घेतलं, मग तू काय काय घेतलंस? अगं माझं का काय म्हातारीचं तुला माहिती आहे ना. अगं कशात काय ना फाटक्यात पाय. अगं काही काय म्हणतेस, मगाचपासून जवानी फडफडते की. तुझी फडफड. तुला काय झाड भरले फडफड. अगं मी मगाचपासून फडफडते होते. ऐक तरी पण सांगते तुला, घेतलंय बाजारात विकायला. अगं मी ना पावशेर घेतलंय बाजारात विकायला. पावशेर? पावशेर म्हणजे काय ग? मेलीच्या तोंडाला पाणी सुटलं पावशेर म्हणले. मेले पावशेर म्हणजे दूध पावशेर. मला वाटलं दुसरं काही घेतलं नाही. गाण्या बोर्ड पण विकतात ना, म्हणून वाटलं मला. गाण्या बोर्ड विकतात. मेली काय पण म्हणते. चल जाऊ बाजारी. ठीक आहे चल तर बाजारी. अरे तारा. अगं हा यमुनेचा अवघड घाट. चढताना दुखेल आपली पाठ. तेव्हा एकदा छानसं गीत म्हण पाहू. ठीक आहे म्हणते ऐक तर. चला सखियानो जाऊ बाजाराला. चला सखियानो जाऊ बाजाराला. दह्या दुधाच्या दारू माराला. सूर्य उगवून आला जगाला. दह्या दुधाच्या दारू माराला. सूर्य उगवून आला जगाला. चला सखियानो जाऊ बाजाराला. चला सखियानो जाऊ बाजाराला. दह्या दुधाच्या दारूला माराला. सूर्य उगवून आला जगाला. दह्या दुधाच्या दारूला माराला.
कुठं आहे? कुठे राहिला? तुला माहिती विसरला की काय यायला? बोबड्या आपल्याला बाजारला जायला उशीर होते बघ. चला तर आपल्या मालाची आठवणी द्या. अरे नाही रे नाही मग बांधाखाली होतो देजू खाय होय जरा बांधायची वस्तू आहे. अरे हो समजत नाही थांब त्याला हेच मारणार. त्यान मारला हा. काय झालं काय झालं? मी तर काय बघितलंच नाही. अरे मी नाही बघितला नाहीच नाही बघितला. अरे काय तुझा बघितला ना बघ आता मी दाखवते बघ मग. दाखवतो त्याच्याकडे बघ. हा दाखवतो हा, पाठवून बघ. पाठवून बघ पाठवून बघ. अरे बाबा गाडीच्या बाटल्या जा बघ. तुझ्या मागे. हा थालका पटापट मारतो थांब, थांब. हे तू पाहिजे ना? अरे पाहिजे तो बघ हा. बघ. बाजू का रे दद्या थवकात बाजू थवकात अरे बाप रे हा मगा माझे तर बघा कोण ते हा, गवलनी. अरे आत्या हा मग हा गवलनी बघ बघ ये. आज मुंबईवरून आले बघ. ती नंतर बघूया आले हा अरे हे हा काय झालं आता हे अजून पाठी बघ. झालका पाठी काय बघा सांगतो बघ तर. ही तीन वाकड्या कोण आहे जरा बाजू अगं, अगं, हे असेच आडवे येत राहतील. चला आपण जाऊ बाजारी. असं मेले असतील किती आणि जातील किती चल तर बाजारी. हा अरे, आमचा रस्ता सोडा. ही कोण गाडी होय मावशी मावशी अरे मावशी अशी असते मग कधी असते. मला माहित नाही आपलं घे पुढे. हे मावता भाई काय झालं रे? तू थाल की मालूम कसा की तुझी भाडावर कर अरे बोबड्या बोल लवकर तुला आम्हाला. काय वाचला गे तुला वाचला काय अरे बोलतोस की आम्ही जाऊ बाजारी. माझा कालू काय वाचला दांडू टाकलो फेवून गेला अरे बोबड्या त्या माझ्या पोरी बघितलंस? हे काय म्हणाली हे मावची ह्या पुली तुझ्या पुली अरे बोबड्या या माझ्या एकीवर एक अशा 7 पोरी आहेत. याचा ढाला वाचवला खालची जपानली नका अरे बोबड्या काय गे मावती एकीच्या मागे एक. तू सांगायचं कधी हे मावती अरे बोल. मगाचपासून सगळ्यांचं फटाफट नावा घेतली तू माझा घे अरे बोबड्या तुझं नाव घ्यायचं आहे. घे ये इथं पुढे ये. तू ऐक. हलकी फुलं काय बोलते अरे बोबड्या नाव घ्यायचंय हा, ना. घे. मग ऐक इथे ये. ऐक भाजीच्या माळ्याची केली होती मशागत. त्यात लावलं मिरचीचं रोपट. अरे मिरचीचे कशा अरे वांग्याचं लावतात ना आज गण्याकर जनतावादी झाली आजची तवलीची भाजी घातला अरे बोबड्या ऐक भाजीच्या माळ्याची केली होती मशागत. ऐकतोयस ना? भाजीच्या माळ्याची केली होती मशागत. त्यात लावलं मिरचीचं रोपट. त्याला लागलं एवढं मिरची. काय मावशी एवढाच मिरची म्हणते? अरे हो एवढा कोणा पूर्ण बाय? अरे एवढा बोबड्या, पाहिजे काश्मीरी अरे एवढीच मिरची तिखट असते. त्यामुळे त्या बाबूला विचार. बाबू काय वाटतंय बाबू तू काय नाही एवढीची मिरची म्हणजे तुमच्याकडे हाय काय नाही लवंगी मिरची भाजीच्या माळ्याची केली होती मशागत. त्यात लावलं मिरचीचं रोपट. त्याला लागलं एवढं मिरची. बोबड्या तू माझा परशा मी तुझी आरची. धन्यवाद रसिकजीराव, धन्यवाद. सुरेश मांडवकर लाईक मॅन. सुरेश मांडवकर याचकडून मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे एक सुंदरसं गाणं झुमकावाली गाण्यावर मावशी सोबत डान्स करायचा आहे. सुरेश मांडवकर. बोबड्या आपला शिकव आता आहे. नंतर शिकवणार ती मागाची म्हणाला ना मुंबई वाली डाली कोण जे आहे म्हणाल ती डाली कोण मागाची मुंबईवरून आली म्हणाला ही गवलन मागवलेली आहे. अरे बोबड्या तिला काय पण बोलू शकतोस. नवीनच आहे ती हा ए मावशी आता काय झालं बोल. काय नाही, काय सांगू आता अगं पोरीनो चला आपण जाऊ ए बाजारी. मावशी फुले ए काय मावशी झालं रे बोल. मला ना तुझं पायदे घे पाय देऊ.
तुझा वाचला कांतला बोलून अरे बोल मग सरळ बोल. तुला वाचला काय घे थालकी अशी धक्का काय मारते अरे बोल बोबड्या, आम्हाला उशीर होतोय अरे बाजारात. मावते तुझं मला पाय दे. पाय देऊ, पोटावर देऊ? अगे मावते तुझं मला पाय दे. तुझं काय तर बोल. अरे काय? अगं मावते तुझं मला दूध पाहिजे, म्हणजे तुझ्या मातातलं दूध पाहिजे, बाकी काय नव्हे माते. बोबड्या तुला दूध पाहिजे ना, मी ये असा मागे. येली बिली झाली की काय काय मागे बोलवते? मागे बोलवते ही, मागून पण चालतं काय? मागून घेतोस तुला काय म्हणतो हा आता पतिया. अरे बोबड्या येतोस ना? तू थालका का धकलतोस काय रे? आपणात काय नको घे. कुठनं बरे दग्या खदलवून येतं ताकी तुझी कांठा लागून दगे. काय झालं तुझ्या हातावर तुटल्या. असा कसा होय होय बघ. इथं वातोला झाला. ए मावती फुले काय झालं आता? ए मावती मला दूध द्यायचं सोडून पुतलत कशा तू. अरे बोबड्या, ती माझी छोटी राधा आहे ना, तिने दही दिलंय बघ चाटून. काय झालं माझ्या तातला आता पण ह्या नाग लागतं ना माझा. हे तुझ्या आता काय आहे? हा? अगं चला पोरीनो, आपण बाजारी जाऊ. ए हो बाजूला. ठीक आहे चलतं ना. बाजारी चालले हा मग त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे ना. सांग काय तर मला काय करायचं. दूध घ्या. तू हल्ला कशा? अरे हे तुम्ही कशा मी मगातपासून फटाफट बोलत ए, कशा मावशी, बघाय दूध घ्या तू. ए, इची बोलत काय करतोस काय? मुंबईवरून आले काय करतोस काय बोलत? नको मावशी, पुढे. अरे बोल, काय झालं? तुम्हाला बाजारी जाता येणार नाही. आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? अगे मावते कोण? हा माझा अजय देवगण. हा माझा सलमान खान टिकना. मी कोण माहित आहे? संजय दत्त. ठीक आहे पोटी या संजय. चल आता जाऊ दे आम्हाला हे बाजार. मावते हा सुद्या हा पिद्या मी ना बोबल्या आम्ही कृष्णदेवांचे संगडे आहे बघ. अरे बोबड्या, तुम्ही जर कृष्णदेवांचे संगडे असाल तर तुमच्याकडे कायदा असेल ना? वाचवला कालच मंगल झालं का कांदा बिंदा कशा बोबड्या, बोबड्या, कायदा नको आहे. मग काय कायदा. कायदा हा. अरे काय आणलाय कायदा. आणलाय काय आधार कार्ड, पॅन कार्ड. कोणाची? ह्या काय म्हणतो पॅन कार्ड आता मी बांधून द्या पॅन कधी काढणार. अरे तिथे पॅन नाही, लेंगा घातला नाही. होय. असं आहे काय अरे आधार कार्ड पॅन कार्ड आहे ना आपल्याकडं. चल सांगून टाकूया बोलत. कापण्यात हॅलो देवांचे सवंगडी आमचा भारी असतो थाट. देवानी आम्हा हुकूम दिला अडवाया वाट. आलो अडवाया वाट, आधी फोडी तुमचे माठ. 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 देवांचे सवंगडी आमचा भारी असतो थाट. देवानी आम्हा हुकूम दिला अडवाया वाट. आलो अडवाया वाट, आधी फोडी तुमचे माठ. आलो अडवाया वाट, आधी फोडी तुमचे माठ. गवळ्याच्या नारी जाऊ देणार नाही बाजारी. जाऊ देणार नाही बाजारे. जाऊ देणार नाही बाजारे. यंदाच्या घरी नाही चालणार तुमची बडजोरी. नाही चालणार तुमची बडजोरी.
काय करतो टाकीन दर्जा तुझा पण थबाल सोडून आणि बालू तुझा पण अरे ए बाजू तुला बाजू सोडून तुम्हाला काय रे आईची वाचन शिकवलं ना खालकून खालकून काय करतो त्याला खटल्यावर त्याला एकदाच खटल्यावर माझ्या आजान शिकवला त्यांचा बापतान त्यांना शिकवला अरे काय झाला माहिती काय झाला काय झालं काय नाही झाला अरे कॉलेजीला भाडं पाहिजे ना दिला पण काय फुटू चालला तुमचा फुटू काय चाललाय टाकी थोबाल सोडून मी कशासाठी येतो तुझीच सेटिंग आहे ए मावशे पुढे म्हणजे मला बोलवतात कानात काय झालं तिला आमचा ऐकला कायदा हुकूम हो ऐकला ना तर या पिंपलाच्या पारी तुम्हाला बसलंच पाहिजे ठीक आहे अगं पोरीनो आपण चालून चालून फार थकलो आहोत तेव्हा या पिंपलाच्या पारी 5 मिनिटं विश्रांती घेऊया 8 मिनिटं ना दिवसभर ना त्याचा की वाकला बांबू धो अक्षर घालून बसल्या का दोन जा बघून हा बसल्या सगळ्या बसल्या मग ती डाली काय ती बघितलंच नाही बसल्या काय पलाली दमली वाटते ही बातमी कुठल्या जेवणाला सांगा पाहिजे तर त्याला आपण कोण श्री विष्णू भगवान असे नसतात पायी पद्मा बेंबी हिरा मस्त गीतुरा आणि विटेवरी विठ्ठल विठ्ठल करत असतात ठीक आहे मग सांगा तर आपल्या जन्माची लीला माझ्या विना विश्वसारा आहे ग सुना
ऐकना राधिके माझ्या जन्म खुणा ऐकना राधिके माझ्या देवा आम्ही तुला शरण आलोय. देवा मी तुला शरण आलोय. पूर्ण कर. अरे नको वाजवू बाबा, नको वाजवू
तुला नाही भुलणार या राधे वाचुनी तुला नाही गमणार या राधे वाचुनी तुला नाही अहो मथुरे नगरीचा राजा उग्रसेना राजा उग्रसेना मथुरे नगरीचा राजा उग्रसेना राजा उग्रसेना अहो त्याचा पुत्र होता कौस सयताना राज हो करी आनंदात हो राज हो करी आनंदात राज हो करी आनंदात हो राज हो करी आनंदात राज हो करे आनंदात हो राज हो करे आनंदात शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला हो शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला हो शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला हो शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला हो शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला पारा त्यांचा आहे बरोबर हो पारा त्यांचा आहे बरोबर आहे बरोबर हो भारत आहे बरोबर निघून जाऊ राज्य दरबाराला हो निघून जाऊ राज्य दरबाराला निघून जाऊ राज्य दरबाराला हो निघून जाऊ राज्य दरबाराला फार हुशार फार हुशार हुशार म्हणाला गाण्या होय हा हुशार मला वाटलं काहीतरी वेगळा म्हणाला
होय नाही तिकडे बसल्या ना मग काहीतरी खुश करायसाठी काहीतरी म्हणाला बिनाला असला तर असू शकतं असं. पक्या हा इथं तिथं लुटी करून करून डोळ्याला डोळा लागत नाही आहे. काय बोलतोय? पाणी घाल मग. पाणी नाही मग तर आपला कॅसू वाजवतो म्हणजे कॅसू हा गण्यापूरचा शिष्य हा गड्या हा त्यानं सांगितलं आम्हाला काय सांगितलं? गाडीतला पेट्रोल काढायचा हा आणि डोळ्यात टाकायचा. होय मग डोळ्याला डोळा लागतो. आयला भारी आयडिया. त्या गड्याच्या बाप्पाने शिकवला होता असं मला म्हणाला जात्या. होय हुशार आहे दादा आपण. मी काय म्हणालेलो नाही हा. नाहीतर नंतर नमान झाल्यावर मला बाजू घेल बापूस हा आणि सालता उडवून येईल. पक्या हा इथं तिथं लुटी करून करून डोळ्याला डोळा लागत नाही आहे. हा तेव्हा माझी बायको काय म्हणते माहितीये? काय म्हणते? अहो अहो कशी म्हणते? हो हो कशी म्हणते ती गण्याला विचार. हा हा विचारूया गाण्याला. अहो अहो हा तुम्हाला नाही आहे काय? तुला नाही आहे? अरे मेल्या काहीतरी कुठेतरी बघू नको. हा ती म्हणाली बरं नाही आहे. अच्छा बरं नाही तुला? बरं नाही आहे म्हणाली. हा बारीक झालोय ना. हा तिथनं तड फुटलं हे डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेलास? होय फुसफुसा डॉक्टर. फुसफुसे डॉक्टर? पंख्याचा भाव होय दाद्याचा चुलता हा आणि चुलत्याचा बापूस. चुलत्याचा बापूस. त्या डॉक्टरकडे गेलो. हा डॉक्टरकडे गेलो शेवटी दाद्याचा चुलत्याचा बापूस. हा बरोबर. म्हटल्यावर काही गॅरंटी नाही. त्यानं आपला बाहेर काढला. काय? पेन 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 हा आणि कायसा लिवला. कायसा लिवलान म्हणजे? अरे बाहेर काढला आणि कायसा लिहिला. अरे त्यांची लव्ह स्टोरी लिहिला नसेल तरी. तिच्या बापसांचा लिहिला नाही. त्याच्या चुलत्याच्या बापसाने लव्ह स्टोरी लिहिला नसती. मग काय लिहिला नाही? अरे त्याने मेडिकलची पावती लिहिला. अच्छा मेडिकलची पावती दिली तुला? तू पहिल्या सुसूत दुसऱ्या सुसूत काही गेलं होतंस? नाही सुसू करीत नाही आम्ही शिकलो. आम्ही डायरेक्ट पहिलीत ना दुसरी. दुसरीत गेलंस की तिथंच राहिलं 7 वर्ष? नाही नाही पुढे गेलो. गेलेस का? हा. मला वाटलं माहिती परंपरा चालवलं गेलं. नाही, नाही. क्या हा त्या डॉक्टरनी मेडिकलची पावती दिला. हा मेडिकलची पावती घेतली आणि त्या मावशीचा टेलर हा आपली मावशी हा हा तिचा टेलर टेलर त्यानं टेलरचा धंदा सोडून हा आधी रिक्षावाला होता. हा बरोबर. नंतर टेलर झाला. नंतर टेलर झाला. आता मेडिकल वाला झाला. होय होय. त्यानं नवीन मेडिकलचा दुकान उघडला नाही. काय बोलतोय? या देवराईच्या तिथ्यात तिथं आहे? होय. काय बोलतोय? ती मुरी आहे ती हा हा बरोबर पायपाखाली पायपाखाली मेडिकलचा दुकान. होय याला भारी आहे. आजच नवीन बोर्ड लावला. त्याला लवकर बंद करायला सांग नाही तर पावसाळा तर वाहून जाईल. नाही तो पण आणि त्याचा दुकान पण. नाही शानाचा लिपणा लावला नाही त्यानं. होय होय. हा हा मी काय म्हणतो त्यानं नवीन बोर्ड लावला. हा बोर्डाचं नाव काय माहितीये काय? काय? त्या मेडिकलचं नाव वाईन शॉपिंग. वाईन शॉपिंग? वाईन शॉपिंग. काय माणूस आहे? मेडिकलचं नाव वाईन शॉपिंग? होय वाईन शॉपिंग. त्या मनाला दुबईच असंच नाव असतं. होय होय. बरं आहे मग. त्याचं जुन्या रिक्षावाला होतं ना आपला कसा रिक्षा गोट्यावाला हा त्याचा पण तसाच आहे. होय होय हा, त्याची बरं. पण एकच. हा नाही आता पुढचं बोलत नाही. हा राहू दे. क्या हा पक्या. त्यानं सांगितलं मी दुबईतनं माल आणलाय. होय मग मला म्हणाला मी काय औषध देतो. हा का काही एवढा औषध पियाले की खोकला ताप सर्दी जुलाब हगवण सगळं गायब एकाच औषधात? एकच औषध. यायला भारी डॉक्टर तुझा. आणि त्या औषध दिला. हा त्या औषधाची बाटल केवढी असेल? तेवढी आहे? केवढी असेल तू विचार कर. एवढी एवढी? काय तुला त्या रिक्षावाल्याची एवढीशी वाटली?
तिची बाटल एवढी मोठी आहे. काय बोलतो एवढी मोठी आहे? ती बाटल मी 5च्या गेटवर विसरून आलोय. होय त्या घेतला नाही तर ताप भरेल मला. हा नमान काय घालायचं नाही. मग 4 जण घेऊन मला पोचवायला लागल. हा गाण्या माझ्या नावाने रडेल. मग काय घेऊन येतोय? घेऊन येतो. या माझा हत्यार पकड. हा लवकर या. माझा हत्यार फाटला नाही. होय रे गाण्याची डागडुजी चांगली नाही आहे. महाराजांना सांगून रिपेअरिंग करून घेऊया. मी औषध घेऊन येतो. हा लवकर ये. हे शेंगदाण डाळे लॉलीपॉप आई म्हणे टाकी पितोय मी मोप काढून कोंट्री आणलाय कंट्री आणि पावशेरच्या बोटल्या हे रानमाळावर एवढ्या रे कुठल्या येनिल्या रानमाळावर एवढ्या रे कुठल्या रंगीबेरंगी बियरच्या बाटल्या 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 हे शेंगदाणा डाळे लॉलीपॉप काढून कंट्री आणलाय कंट्री काढून कंट्री आणलाय कंट्री आणि पावसाच्या बोटल्या रानमालावर बियरच्या बाटल्या रानमालावर एवढ्या रे बोटल्या रंगीबेरंगी 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 बियरच्या बाटल्या बाटल्या रे बाटल्या काय हलतोय? त्या बाबाला बोलाव. बाबा ये. त्याला सोबत या बोलाव. होय पक्या. हा
त्या मेडिकलवाल्याने दिलेला औषध. हा औषध मेडिकल वाल्याने दिलेला एलपी स्ट्रॉंग. एलपी स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग आहे. त्याने काय सांगितलं माहिती? काय दर्याचा चुलता, हा चुलत्याचा वापूस. वापस त्याने सांगितलं काय सांगितलं? या का औषध घेतलं हा खोकला कसा काय? काय बोलतोय? काय शपथ. होय होय. त्यानं भारी आहे. क्या हा हा इथं हा महागलाच कुठं बांधा खाली. आग लागली नाही ते तुझ्या तोंडामध्ये. हा अरे ह इथं महागलाच कुठं. अरे बांधा खाली. आग लागली नाही ते तुझ्या बांधाला दे. अरे मेले ह इथं हा मग ह गलास. हा झाला. ह गलास हा बांधा खाली होता. नाही मग ह गलास हा माझ्या गाण खाली राहिला. होय? क्या हा मी इचलून घेतो. विसरून घे. इकडचं बुधवार ते तू वालते. मला वाटतं गाण्याच्या हल्दी ह्या बाटल्या पिऊन पिऊन लोळत लोळत होता. होय होय गटार. क्या हा केस येईल सावकाश घे. सकाळ सुतिया ते बघ बघतायत मागून. मेन जगजग होय गाण्या शिकवलेला आहेस मी. नाही तर काय पक्या हा तू हलवत आलं गाण्यासारखा. मी हलवत नाही आलोय बाबा. माझ्याकडे पण आहे. काय आहे? अरे राजा 10 रुपयात मजा. अरे राजा 10 रुपयात मजा. मी पैसा फुकट घालवलं. हा मग मी बाबल्याकडची आवडतं. हा गावठी मोठला हा. कधीच नकाळपासून ता बोलवता बाबल्याकडनं घेऊन ये. तू पांडे गेलं वाटतं. हा पाणलीत जाऊन घेऊन आलो मोठला. याच्यात पण धार लाव. त्यात लावू धार. लाव धार लाव. हा पुसकुला पुसला घालवलं. हा वस्तू काय वस्तू काय पक्या हा सावकाश सावकाश. या मिक्सिंग झाला सगळं. हे काय करतोय कॉकटेल? कॉकटेल असेल तर कॉकटेल असू दे. आपल्या सगळा घालतं. काय बोलतोयस? आई शपथ सगळा तू घालतो. ऑलराऊंडर आहेस. मी ऑलराऊंडर आहे. हा क्या हा घेतोय. हा घे. माझी बायको इकडती काय. हा मी गेल्यानंतर तुझ्यावर डोळा मारशील. नाही मारत. येऊन तुझ्या मानगुडी आवरून घेईन आणि सांगतोय. सावकाश घे. मग काय नाही होणार तुला. क्या हा? या पहिल्या ह्या बाबल्याचं अमृत नाही आहे. मग काय आहे? मला वाटतं त्या बाबांच्या गटरातला पाणी आले. अरे हा गावठी मोठला आहे. अरे पण या बाबल्याचं पाणी नाही आहे. मग काय आहे? मग त्या बाबल्याच्या घरात जाऊन विचार काय आहे तर. होय मला काय विचारतं. विचारलं पाहिजे. तुला सांगतो हा या टेलरचा पाणी हा आई चप्पल एक नंबर लागतं. होय या काय एकदा घेतलं हा की जागा कसा घाण घाण घाणाला लागतं. होय क्या हा मी काय म्हणतो जास्त झालेली आहे. हा पार्टी गेल्यानंतर अध्यक्ष साला काढेल. होय आता आवाज काढायला लागलेला आहे. क्या हा पैसे घातलेले आहेत. होय जास्त झाली तिथं त्याला दे दाढीवाल्याला. नाही त्याबद्दल आमचा रिक्षावाला गेलेला आहे. होय होय थांब दिल्या काय आहे दिल्या काय द्यावा आजकाल द्यावा. आई शपथ काय बोलतोय? अरे इकडच्या तिकडच्या गल्लीत नुसता पडलेला असतो. होय मी पण धडपडत जातो ना. हा मी म्हणतो दगड लागला तर मेवा पायाखाली नेल्या. होय देऊन टाक त्याला. नाही त्याच नको त्यासारखा पितो याच येतो या ना अजितला दे अजितला दे. सारखा सारखा पानं फिरून फिरून त्याचा फेस निघतो. होय होय ए बाबा या घे
गण्याचा पाणी राया तेलाचा पाणी त्याला सांग जर तुझा लग्न बिग्न काय होईत नसेल ते ह्या पण मार बंद कर त्याला सांग जर तुझा लग्न बिग्न काय होईत नसेल ते ह्या पण मार बंद कर ए बाबा ए लाईन मधलं आहे म्हणून जास्त घेऊ नकोस जास्त घेतलं तर तुझी होणारी बायको माझ्या नावानं हा पॅक त्या बाबांना दे. हा कॉकटेल आहे ना एकच माणूस जपू शकतो अख्ख्या जेवणात एकच माणूस जपू शकतो. अरे किती पण होऊ दे तरी पाणीला हलणार बाबा म्हणतो मी कॉकटेल पीत नाही आणि त्याच्या बाजूचा सगळाच घेतो मी त्याला बघितला होता. होय काय पक्या जास्त होत आहे तू पुढं घाल मी पाठी घालतो. हा ठीक आहे 12 ओके. नाहीतर शब्दाचा अर्थ वाईट लावू नको जाण्यासारखी सवय लावून घेऊ नको आणि सांगतो दादा बस आपला वाईन त्याला वाटलं आमच्या गावात आहे म्हणून शायनी तेव्हा मी वाईट इकडे कोण कुत्रा काय करावे हे काय करेना शिपायांचा 12 मला वाजे रे पक्या. हा बोला महाराज. आपला 12 कसा चाललाय एकदम टकाटे. पुत्री मागच्या गेटवर आहे. हा मागच्या गेटवर मी थोडा वेळ विश्रांतीसाठी जाते. हा तर माझ्या सिंहासनावर विराजमान झालाय. महाराज आहे मी महाराज अरे काय चाललंय तुझा उतार. अरे उतार खाली. प्रॅक्टिस नाही गेलो अरे उतार खाली. महाराज असं खाली असा म्हणा. हे बाबा खाली उतर नाही तर मला पण वरती बोलव. सांग महाराज खाली या त्यांना असं म्हणा की खाली या. त्याला मला आदर देपर्यंत आदराचा अरे लवकर खाली. रिस्पेक्ट द्या खाली घालायला क्या महाराज एक आधी तुला असताना माझे 100 रुपये एक्स्ट्रा. मेडिकल काय चाललंय भाजी मला 12 करताय की तोपा करताय.
तुमची शपथ सांगतो मी फाजीलपणा करीत नाही. फक्त थोडीशी फालतूगिरी. थोडीशी फालतूगिरी. लागत नाही. हाडाची झाली काढा आणि काय फाजीलपणा चाललाय. मी काय म्हणतो, काय झालं? तुला बायको शिलाबाद दिला. तिला वाद खावणं ते झालंय गडबड. गडबड झालंय गडबड. अरे कुशीत कुठं महाराज उशीत होता. उशीत होता कुशीत. काय अरे काय चाललंय बाजीबरा? करताय महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. हो लवकर. तुमची शपथ. हो लवकर. बोल लवकर. आई शपथ विचारू. हो लवकर. विचारतो. आपण जी पॅन्ट घालतो पुढे बोल. त्याच्या आतमध्ये चैनी घालतो. तुझं काय झालं? त्या चैनीला जी भोक पडतात पुढे बोल. ते कापड आता कुठं. ते कापड अरे असं निघून जात. बांधून ठेव. खाली रात्री खाली अरे तू क्या? मी तुला एक प्रश्न विचारतो. नको. आधी मी विचारतो. बोल. अरे बोल लवकर. म्हणून काय मी एखादा आज माझ्या मी खाई डिस्को बोलणार मला. अरे बोल लवकर बा. महाराज हा थांबा. महाराज अरे बोल लवकर. तुमच्या पोपटाची चोच लाल आहे का? अरे तू फॅन लाव. महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? चाल. अरे आता तुझी बारी आली. तुमचा पोपट पेरू खातो? महाराज पेरून ना मिरची खातो. मिरची मी ना मला तुझ्या बसला येणार बोला लवकर. अरे ये लवकर. अरे ये लवकर. त्याला सांग. महाराज रिस्पेक्ट दे त्याला. मी महाराज तू त्याला मी पगार देतो. पुष्पराज आयदर. मी असं म्हणतच नाही. महाराज आज समोर या. पक्या महाराज ये समोर. मुद्रा करा. मुद्रा. रे लवकर. आता ना मुद्रा करा. हे क्या येतो की नाही? अरे मुजरा कुठे इकडे आपला सुचला. येतोय. बघ्या त्याला सांग आता.
आता थकलेत, आता काय पण करू शकत नाही, आपल्यालाच करायला लागणार. सॉरी, तुमची शपथ, सॉरी. मारा करताय की झोपा करताय? आमचा सर्व संपलाय. अरे मी एक प्रश्न विचारतो, जर आपल्या राज्याला आग लागली तर काय करशील? आधी सांगा ना, तुमचा उतार लागलाय ना. माझी फाटली. काय करशील? माझी फाटणार नाही, फाटल पण माझी फाटणार नाही. बोला लवकर. महाराज, हा मी काय केली माहितीये? काय करशील? गाडीतल्या पेट्रोल काढी, पुढे बोल. सर्वीकडे टाकीन हा आणि माचीसचा कांदा घेऊन मी आग लावून देईन. अरे असा कुणी उपाय केला होता? माझ्या बापसान केला होता. हे कुणी केला होता बोल. ए कुणी केला होता रे? मी डबल पॅक घातलेला त्याचा. डबल पॅक. बोल लवकर. बोल केला लवकर. होता. तो त्याचा प्रश्न आहे, त्याला विचारा, बोल. मला काय विचारताय? बोल लवकर. थांब मी मरत. अरे चुकला लागला बोल. या लाकडाचा लाकूड यायला उभा राहिला ना, सर्वांनी जमवू काय? अरे बोल लवकर. भलं भलं थकलोय. महाराज, शेवटचं प्रपंच. काय झालं बोल. काय झालं नाही प्रश्न विचारतो. अरे विचार. विचार विचार. नका राहू द्या. अरे विचार लवकर. मला कंटाळा आलाय. विचार. मी नाही, मला कंटाळा आलाय. त्याला सांग. मी करता पैसे मला जास्त दिला ना. आपल्या राज्यात दिलेख स्थिर पळून गेली तर तुम्ही काय कराल? काय कराल म्हणजे? तुमच्या राणीला आम्ही बोलवून देऊ. मी काय म्हणतो महाराज, त्याला घरी जाऊन ढोकळा शिजवायचे. एका पायावर जास्त लोट ठेवू नका. सेवक. अरे आज तर माझा वाजून गेले. अरे धर, बुधवारी भरणारा बाजार. आज तर 12 वाजून गेले तरी या गवळीत आज दार भरावा झाला नाही. अरे कोणी बंद केला असं? तो मंगळवारचा बाजार भरतो ना. बुधवारचा उद्या आहे. बोला लवकर. अरे कोणी बंद केला असं? पण मी काय म्हणतो, तुमचा पायाचा झाड मस्तकाला गेला ह्या मला लावण्यात. ए बाबा, कुणी बंद केलं असं गवळणी? बोल. अरे याला दररोज 100 रुपये सर्व मी कापून दे. अरे बोला लवकर. माझा तळ पाय जगात मस्त कळा पडत आहे. पण मी काय म्हणतो, तर पायाचा झाड मस्तकाला फिरपर्यंत रात्री गेलो काय होतं? बोल कुठं गेलं होतं रे? बोला लवकर. त्याला काही जमत नाही. अरे बोला कुठं? चोला. फक्त चोरायला काम करतो. बोलतोच की नाही? महाराज, मी त्या राजावर डोळा मारतो म्हणून ह्यानंच बंद केला नसते. अरे पण ह्यानं बंद केला, मला मारून काय होतं? महाराज, आम्ही कुठं बंद केलं? तो काळा कृष्ण. हा बरोबर बरोबर. कोण? माझी बहीण देवकी. तिचा तो कृष्ण असावा. क्या? हा त्यानंच बंद अरे केलं. असाच जा. बरोबर. त्या कृष्ण बलरामला अरे माझ्या समोर हजर करा. तुमच्या गणपती द्या. घेऊन जा. कापून टाक, डायरेक्ट कापून टाक. कापून टाक.
राजगाडी. अरे मामा पण वेळ कशाला? अरे दाखव आपला पराक्रम. त्यावेळी पृथ्वीवर धर्म झाला. त्यावेळी भगवंताला नाना रूपी अवतार धारण करावे लागले व त्यावेळी पृथ्वीला भार झाला. पृथ्वी माता ब्रह्मदेवांना शरण गेले. ब्रह्मदेव पृथ्वी मातेसहित भगवान विष्णू यांना शरण गेले. त्यावेळी भगवान विष्णू शेषारूढ झाले होते व त्यावेळी अभय दिले. देव हो तुम्ही इंद्रास्त राहा. वसुदेव व देवकीच्या उदरी 8वा बाळ जन्म धारण करत अखेर दुष्ट कंसांचा वध जवळ आला. अरे कंसा सावध राहा. अरे देवकीची 6 बाळं तो जमिनीवर गडगड फिरवून हातून धारण करते व 7वा गर्भ हातून दिसून गेला व 8वा आनंदाने गोकुळात वाढू लागला. अरे कंसा तोच तुझा काळ आज तुझ्या समोर उभा आहे. रसिक हो आपण पाहत आहात कंसवध. धन्यवाद रसिक जन, धन्यवाद.